दादा बोलणार का आमच्या बरोबर चॅनल वरती बोलणार का? ठीक आहे, काय विषय नाही. गजब बेइज्जती है. जेनझी जनरेशन चांगली आहे की नाही? चांगली गोष्ट आहे ना. जेनझी जनरेशन मधले मुलं लवकर लग्न का नाही करत? लॉयल्टीमुळे असं काही राहिलेलं नाही, असं प्रेम. काय काय प्लस पॉइंट्स आहेत. आहे सगळेजण अगदी लहानपणापासून हुशारात. ते लाईफस्टाईलच पूर्ण भिन्न आहे. काही लोकांचे 24-24 वय होतात तरी लवकर लग्न करत नाही. म्हणजे आम्हाला आमच्या ड्रीम्स फुलफिल करायच्यात. आता त्यांना माहिती, त्यांना नक्की ड्रीम्स फुलफिल करायच्यात की आणखी काय फुलफिल करायचंय. असो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आज आपण जाणून घेणार आहोत वयस्कर लोकांना जेनझी जनरेशन बद्दल काय वाटतं. ट्रान्सजेंडर्स, काय लेस्बियन, परत हे गेच्या बद्दल लोकांना काय वाटतं हे आज आपण जाणून घेणार आहोत. अजिबात ही आपली संस्कृतीच नाही. नाही, संस्कृतीच नाही. चला सुरू करा. आणि त्याच्या आधी सबस्क्राईब करा लवकर. बजेट वाढलं पाहिजे, प्रोड्युसर्स आले पाहिजे, लवकर सबस्क्राईब करा. चला तर मला सांगा, आता तुमची जी जनरेशन होती, तुमचा काळ आणि आत्ताचा काळ, आताची जी जनरेशन आहे ह्याच्यात तुम्हाला काय वाटतं की तुमच्या जनरेशन मध्ये काय चांगलं होतं आणि ह्याच्यात काय वाईट आहे? या जनरेशन मध्ये टॅलेंट आहे, कष्टही खूप करतायत, पण आता आव्हान खूप वाढली. आमच्या पिढीत थोडस एवढं कमी होतं, इतकं कॉम्पिटिशन किंवा एवढं हे नव्हतं. तर ते आव्हानं पेलून आजची पिढी करते. व्हॉट्सअपवर असतात, फेसबुकवर हा. असतात, ते काय आमच्या वेळेस नव्हतं. म्हणून आम्हाला बरेच पुस्तकं वाचायला मिळाली, बरंच नाटकं बघायला मिळाली. दर्जेदार नाटक आहेत, ते दर्जेदार पुस्तक आहेत, ती वाचली आम्ही. सगळं कळतंय, सगळं कळतं. काही बाबतीत थोडस वळत नाही तुम्हाला. ते आता नवीन पिढी आहे, त्यांना त्यांचे विचार आहेत आणि ते त्यांच्या विचारानेच चालणारी खूप पिढी आहे. पूर्वी कशी आमची पिढी होती की आई वडिलांनी सांगितलं तसं आम्ही ऐकतच होतो. ऐकत बरोबर. 10% आम्ही विरोध करायचे, 90% ऐकत होतो. आता उलट झालंय की 90% विरोध आहे, 10% ऐकतोय. आमच्या वेळेस मॅक्झिमम जर कधी डिप्लोमा केला तर खूप म्हणजे पैसा. आता काय करतात, आता बीला पण ते लोक नाही म्हणत, अरे बरं. बी नुसते आता. बरोबर. ज्या मोबाईल वर मिळतात ना, हा. पण माणूस किती नाही मिळत. मोबाईल मुळे माणुसकी गेली असं हा. तुमचं म्हणणं आहे. पोरं जी आहेत ती रात्र रात्र जागतात आणि म्हणजे विनाकारण कामचं असेल तर प्रश्न नाही, पण विनाकारण जागरण करणं आणि ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे हेल्थवर खूप परिणाम व्हायला लागलेले आहेत. त्याची काळजी घेणं खूप जरुरी आहे. वेळ ही पाळत नाहीत लोक. आम्हाला म्हणजे वेळेवर सगळ्या गोष्टी करण्याची सवय, आणि ती वेळ हा तुम्हाला सकाळी उठण्याचाच प्रॉब्लेम आहे. तर आता पण वेगवेगळ्या स्टाईल झाल्या, कपड्यांच्या वेगळ्या स्टाईलचे, हेअरस्टाईल्स वेगळ्या आहेत, बोलण्याची एक वेगळी स्टाईल आहे. तर त्या सगळ्या गोष्टींकडे कसं बघतो तुम्हाला? आवडतात का या सगळ्या गोष्टी आताच्या जनरेशनच्या? फॅशन कुठली अशी आवडते का? आताच्या तर काय आवडत नाही. आताच काहीच नाही आवडत. काही वेळेला अगदीच म्हणजे ड्रेस मध्ये काय कळलं नसतो सेन्स मुलींच्या. फिट कपड्यांची स्टाईल होती. जितेंद्रचे तुम्ही फर्ज बघा ना, काळाप्रमाणे बदल होत गेलेले आहेत आणि तो तुम्ही स्वीकारलेला आहे. चांगल्या ज्या गोष्टी जुन्या आहेत त्या न टाकून देता ते स्वीकारून नवीन चांगले ते घेतलं तर मग काय अडचण? चांगलं आहे. पण तुम्ही चांगले टाकून देत असेल तर मग प्रॉब्लेम. काही प्रॉब्लेम काय नाही, फक्त लेडीजनी सुद्धा कपडे घालताना व्यवस्थित घालावं एवढीच हे अपेक्षा असते, बाकी काही नाही. आमच्या वेळेला ते वेगळे वाटत होते, त्याच्या आधीची पिढी आम्हाला नावं ठेवत होती. आमची पिढी तुमच्या पिढीला नावं ठेवत. आणि ते बरोबर म्हटले की त्यांच्या आधीच्या पिढीला त्यांची पिढी खराब वाटत होती, माझ्या पिढीला माझ्या पुढची पिढी खराब वाटते, त्या पिढीला त्यांच्या पुढची पिढी खराब वाटेल. जसं की आमच्या शाळेतले शिक्षक म्हणायचे ना, अरे तुमची बॅच ना एक नंबरची फालतू बॅच आहे रे. आणि ते प्रत्येक बॅचला हेच म्हणायचे. बात सही है. आता पाश्चात्य संस्कृती आपल्यावरती जास्त प्रभावीपणे आपल्यावरती आक्रमण करते. जसं की भारतात सध्या आपण टॉप 10 मध्ये होमोसेक्शुअलिटी, ट्रान्सजेंडर हे सगळं बाहेर नाही येतंय. तर हे तुम्हाला वाटतं की हे भारताची ही संस्कृती आहे की मला आपण सपोर्ट केला पाहिजे, याला असं वाटतं का तुम्हाला? अजिबात नाही. ही आपली संस्कृतीच नाही. नाही, संस्कृतीच नाही. आता ट्रान्सजेंडर्स वगैरे त्यावेळेला जास्त म्हणजे यांनी बघत नव्हते असं वगैरे असं. आता थोडस नवीन पिढी त्यांना सामावून घेते. मागे म्हणजे थोडी सिंगल किंवा असं व्हायचं की हे माहीतच नव्हतं असं काही असतं किंवा हे असेल तरी तेवढा मान किंवा दिला जात नव्हता. आता दिला जातो हे नक्कीच चांगली म्हणजे स्वागत. म्हणजे तुम्हाला काय अडचण नाही, ज्याचं त्याचं आयुष्य. प्रत्येकाचं आयुष्य प्रत्येकाने कसं जगायचं त्यांनी ठरवावं. तो आमचा विषयच नाही. ओके.
तो आमचा विषय, तुमचा विषय. हा. तुम्ही बघा त्याचे काय अडचणी येतील ते तुम्हाला समजतील नंतर. ओके हा. त्या अडचणी तुम्ही सॉल्व्ह कराल. हा. मी काय सॉल्व्ह करणार त्याच्यामध्ये? मी बरं. तुम्हाला काहीच त्याच्यात हे करू शकत नाही. बरं. चांगलं असेल ते स्वीकारा, पण नवीन जे काही करत त्याच्यामध्ये काय अर्थच नाही, ते कशाला स्वीकारता हा माझा मत. बरोबर. तर जसे चांगले गुण असतात तसे वाईट गुण पण असतात. हा. तर आपण काय बघायचं? चांगलं चांगले. आहे ते. हा. ते आहे म्हणतोय ते बरोबर आहे. नक्कीच चांगलं नाही, नक्कीच चांगलं नाही. आणि याच्यामुळे पुढची पिढी घडत नाही नीट, पुढच्या पिढीला प्रॉब्लेम. आणि जर आपण चांगली पिढी घडवली नाही तर भारत देश आपला चांगला घडणार नाही. आणि त्यामुळे नक्कीच आपल्या राष्ट्राला त्याचा त्रास होणार, याचाही तरुण पिढीने नक्कीच विचार करायला पाहिजे. आता तुमच्या वेळेस की बाबा प्रेम असेल तर ते एकाच व्यक्तीवरती, हो, हो. लग्न झालं ते शेवटपर्यंत हो, हो, एकाच हो, व्यक्तीवरती, घटस्फोटांचं प्रमाण नव्हतं, ब्रेकअप पॅचअप असं काही नव्हतं, ना कॅज्युअल रिलेशन ना काही नव्हतं. तर या जनरेशन मध्ये ते प्रमाण खूप जास्त वाढलंय. तर त्याच्याकडे कसं बघता तुम्ही? ते चांगलं आहे, वाईट आहे की काय? म्हणजे पूर्वीसारखं नाहीये ते. म्हणजे काही पूर्वी होतं काही ठिकाणी, बरोबर. पण तसं नाहीये आता. विचार न करताच आपलं काय ते प्रेम प्रेम म्हणायचं, खरं प्रेम नसतं. लॉयल्टी मध्ये असं काही राहिलेलं नाही, असं प्रेम किंवा आहे नाही. थोडं पटलं, थोडे वाद झाले, चला लगेच ब्रेकअप. आमच्या पिढीला असं होतं की शक्यतो नाही असं की आपले नातेवाईक काय म्हणतील, किंवा एक थोडं करू सहन, हा हा. आपल्याकडे काय ड्रॉबॅक्स असतील तिकडे असतील, हे हा. करून संसार पुढे नेऊ. ब्रेकअपचे सेलिब्रेशन होते हे आमच्या पिढीला नवीन वाटतंय. ते खरं ब्रेकअप सेलिब्रेशन होतं, आम्हाला ही कल्पनाच नवीन वाटते. ते स्वीकारत नाही. एकमेकांना म्हणजे स्वीकारणं. नाही, तुम्हाला म्हणजे तुम्ही एकमेकांना सर्व गुणदोष असं स्वीकारलं तर हा प्रॉब्लेम येणार. फक्त वरवरचा फक्त ब्युटी बघितली जाते, आतली ब्युटी बघितली जात नाही. एकत्र कुटुंब पद्धत ही विलुप्त होत चालली आहे, हो. म्हणजे राहिलीच नाहीये जवळपास. राहिलंय. तर त्याचं कारण काय वाटतं तुम्हाला? ही जनरेशन आहे की बाबा वरच्या जनरेशन मधनं काही सांगणं कमी राहिलं की ऐकतच नाही अशा बाबतीत? नाही, म्हणजे कुटुंब व्यवस्था ही कमी होत का झाली? कारण आता एक किंवा दोनच मुलं असतात ना, त्यामुळे मावशी काका हे संकल्पनाच नाहीत आता. कुठं आणणार तुम्ही काका मावशी? ते पुस्तकातनच बघायचं आपण. प्रत्येकाला आपापली स्पेस हा एक नवीन बरोबर. विषय आहे. मला वाटतं की एकत्र कुटुंब पद्धती चांगली होती. आता कसं आहे, मी एकटा म्हणजे मी माझ्या मनाप्रमाणे वागणार असं झालेलं आहे. मला सांगा, तुमच्या लग्नाला 40 वर्ष झाले. हा. आता जर सपोज मी आहे, जर माझं समजा उद्या लग्न होणार आहे, तर मी अशा काय काळजी घेऊ की माझं नातं एवढे 40-50 वर्ष टिकावं? असं दोघांनी एकमेकांना समजून घेणं. लग्न करत असेल तर अगदी लवकरच करावं, वेळच्या वेळ करावं. म्हणजे प्रत्येक गोष्ट हो. वेळेवरती हो, झाली हो. पाहिजे. तर मग सगळं व्यवस्थित चालतं. पण दिलं तर दुसराही आपल्याला साथ देईल. बरं. इगोइस्टिक नाही राहायचं, साथ द्यायची एकमेकांना. दुसरं पहिलं ऐकून घ्यायचं. ऐकून ते घ्यायचं ऐकून घेत partner नाही चं. हल्ली लोक. हल्लीची पिढी माझं म्हणेल ते खरं, म्हणजे असं ऐकून घेत हा. नाहीत. समजावून घेतलं ना तो पुष्कळशा गोष्टी हे होतात. हे जे आमची जनरेशन शेवटपर्यंत आपल्याला जबाबदारी घेतली ना, हा. त्याच्याकरता लग्न वेळेवर व्हायला लागलं. नाही, खरंच ही तुमची शेवटचीच पिढी मला दिसते जी शेवटपर्यंत सोबत राहते. नाही तर आम्ही बघतो कॉलेजेस मध्ये हा, असं आज नाही. इकडे ते तिकडे. चांगलं असतं, तेच चांगलं असतं. पण हे जे असतं ना ते शेवटी समाधान असतं की आपण समाधान. एवढ्या वर्ष छान. आणि भांडणं वगैरे काय ते काय तेवढ्या पुरतं असतं. नंतर ते समजूतदारपणा येतो तो. हा. भांडून भांडून तुम्ही किती भांडणार? प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखली पाहिजे. घरामध्ये आता आजी आजोबा असणं किंवा ही कन्सेप्ट पण खूप कमी झालेली आहे. ही व्हायला पाहिजे. तरुण पिढी लवकर लग्न करत नाही कारण त्यांना जबाबदाऱ्या नको आहेत. कारण आजकाल खरं म्हणलं तर मुलाचं लग्न ही फार अवघड झालेली गोष्ट आहे. पूर्वी मुलीचं लग्न हे लोक घाबरायला बघत होते, आजकाल मुलाचं लग्न हे लोक घाबरत आहेत. हे जे पूर्वी जो होता आमच्या वेळेला डायव्हर्स प्रमाणे आली तो एखादा दुसरा टक्का होता, आजकाल ते प्रमाण 25% येऊन पोहोचलेलं आहे. तर आता आम्ही हे इथे शूट करत होतो, तर एक आजोबा आले. आम्ही त्यांच्याकडे बाईट करण्यासाठी गेलो. त्यांना विचारलं की तुम्ही कम्फर्टेबल आहात की नाही बोलायला. तर ते म्हणाले की नाही, मला बोलायचं नाही. पण त्यांनी मला हा पेन दिला आणि हे एक अत्तर हे दिलं. ते सांगत होते की त्यांनी ज्यांना हा पेन दिलाय ना, म्हणजे असे पेन त्यांनी अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, परत झाकीर हुसेन, आणखी नाना पाटेकर, अशा खूप मोठ्या कलाकारांना त्यांनी पेन दिलेला आहे. आणि ते म्हटले की याच्यात आता इथून पुढे तुझंही नाव होईल. त्यांनी जस्ट चालता हे गिफ्ट दिला आणि ते गेले. बस, ऑल द बेस्ट म्हणजे तुम्ही छान काम करताय. छान वाटतं असं, म्हणजे एखादी रॅन्डम व्यक्ती येऊन तुम्हाला अप्रिशिएट करते, तुमच्या कामाला अप्रिशिएट करते आणि एक आशीर्वाद देऊन जाते की यार तुम्ही काहीतरी होणार, तुम्ही बनणार काहीतरी म्हणून. छान वाटतं. काय आणि काय पाहिजे?
भारी, जगात भारी फिलिंग आहे, जगात भारी. तर हा होता आमचा आजचा एक्सपिरियन्स. आज आम्ही JM रोड म्हणजेच जंगली महाराज रोडवरती जेवढे आम्हाला लोक भेटले त्यांना आम्ही विचारलं की तुम्हाला काय वाटतं आमच्या जनरेशन बद्दल. आम्ही काय काय दिवे लावलेत वेगवेगळे. प्रत्येकाचे विचार असतात, प्रत्येकाचे थॉट्स असतात. आपण प्रत्येकाच्या थॉट्स वरती ऑफेंड होणं कंपल्सरी नाहीये. ठीक आहे बाबा, नाही जमत एखाद्याला आपले थॉट्स नाही पटत ठीक आहे, ज्याच्यासोबत पटत त्याच्यासोबत बसा. पण एकंदरीत सगळा अनुभव माझा आजचा एक नंबर होता, छान होता, खरंच भारी होता. आणि सगळा व्हिडिओ बघून सुद्धा जर तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केले तर लाज वाटते जरा. ऍम्ब्युलन्स तर लाज वाटते स्वतःची की पूर्ण व्हिडिओ संपत आलाय, तुम्ही अजून लाईक नाही केलं, तुम्ही अजून सबस्क्राईब नाही केला, तुम्ही अजून कमेंट नाही केला. एवढा चांगला कुर्ता घालून आलोय मी, इस्त्री करून आलो येता शूज घातले, खराब झाले, तो भाग वेगळा. प्लीज सबस्क्राईब करा. आता खूप झालं, ठीक आहे ना. वाट बघितली मी खूप, सबस्क्रायबर्स वाढवा जरा. आपल्याला जरा प्रोड्युसर्स मिळाले पाहिजे, कारण की जर प्रोड्युसर्स मिळाले तर मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात येणार आहे. प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या लोकांना वेगवेगळ्या विषयांवरती काय वाटतं, त्यांचं मत काय, हे तुमच्यापर्यंत पोहोचवणार. आणि अशीच आपली मराठी भाषा, वेगवेगळ्या रिजनल मधली, वेगवेगळ्या प्रांतातली मराठी भाषा तुमच्यापर्यंत पोहोचवून देऊ आम्ही. धन्यवाद. एन्जॉय करा, एन्जॉय करा, एन्जॉय करा, एन्जॉय.